श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 433। सारंग पंडिताला श्रीकर देणे प्रसंगी मोक्षाची हमी। एके दिवशी सर्वज्ञ गावात गेले होते, नंतर परत ढोरेश्वराकडे जात होते। सोबत सारंग पंडित होते। सर्व भक्तजनांना दुसरीकडून पाठवले व सर्वज्ञ सारंग पंडितांचा हात धरून काठाने जात होते। सर्वज्ञ ओढ्याजवळ गेले तेव्हा तो पाण्याने भरला होता। सारंग पंडितांनी विचारले, आता कसे जायचे जी? सर्वज्ञ म्हणाले, इतक्याने काय? असे म्हणून सर्वज्ञ सहजच पलीकडे गेले। सारंग पंडितांनी विचारले, आता कसे जायचे जी? सर्वज्ञ म्हणाले, इतक्याने काय? असे म्हणून सर्वज्ञ सहजच पलीकडे गेले। सारंग पंडित म्हणाले, जी सर्वज्ञ ऐश्वर्याने गेले, मी कसा येऊ जी? माझ्याने येणे होणार नाही। सर्वज्ञांनी आपला श्रीकर त्यांना धरण्यासाठी म्हणून पुढे केला व म्हणाले, या। असे श्रीकराची बोटे त्यांच्या हातात काही लागली नाही। तोच सर्वज्ञांनी श्रीकर आखडला। तितक्याच ते सरकन अलीकडे आले। सारंग पंडिताला नवल वाटले, हे काय जी? सर्वज्ञांची हाताची नखे न लागतातच तोच मी सरकन कसा आलो? सर्वज्ञ म्हणाले, पांड्या, येथ अनुसराल तरी येसेची काळी झालो। यावर सर्वज्ञांनी वानरियेचा दृष्टांत निरूपण केला। वानरी असे ते येली खांदी ये व वरुनी पहिली खांदी ये जाय, पहिली खांदी येऊनी येली खांदी ये देखत या गती ये पडेल, परी धरी ती परी ते तेची जाणे, न सुटते सूत्र तेची जाणे। तसे अनुसरल्याची आज्ञा जीवाने पाळावी। नरक चुकवण्याची कृपा परमेश्वर करतात, परंतु ते गप्पच। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।